वॅगनर गाडीच्या अपघातात दोघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर. दापोली आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील शिरगाव येथे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नाशिकवरून मंडणगडकडे येणाऱ्या वॅगनर गाडी क्रमांक MH08AX 9589 कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिरगाव येथे अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात शंकर करमरकर वय वर्ष 46 मुक्काम राजापूर देहेर सध्या वास्तव दापोली, हर्षदा जोशी वय वर्ष 70 राहणार टिळक आळी रत्नागिरी या दोघांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात गाडीतून प्रवास करणारे प्रमोद मुकुंद लिमये वय वर्ष 65 आणि ओंकार प्रमोद लिमये वय वर्ष 35 दोघेही राहणार मुक्काम केळशी तालुका दापोली यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता भिंगलोळी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू केली. अपघातात जखमीवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारांकरिता पुढे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पहाटे 5च्या सुमारास रस्त्यावरून गाडी बाजूच्या गटारात पलटी होऊन हा अपघात झाला व त्यामध्ये गाडीतून प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मंडणगड पोलिसांनी दिली आहे. अपघाताचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, शिरगाव, रत्नागिरी.